बघा ना, किती सुंदर फुलल्या आहेत या इडल्या. अगदी पांढऱ्या शुभ्र, जाळीदार, मऊसूत आणि लुसलुशीत. एका स्पर्शात त्याचा मऊपणा जाणवतोय. आज आपण डाळ तांदूळ वाटण्याच्या पारंपरिक पद्धतीने नाही, तर फक्त इडली रवा वापरून अगदी उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी मऊ, हलकी फुलकी आणि चविष्ट इडली बनवणार आहोत. या पद्धतीत आपण सोडा किंवा इनो अजिबात वापरणार नाही. तरी ही इडली इतकी सुंदर फुलते की प्रत्येक इडली जाळीदार आणि स्पॉन्जी बनते. आपण नेहमी इडली करताना तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळी भिजवतो, पण दक्षिण भारतात आणि अनेक उडपी हॉटेलमध्ये खास इडली रवा वापरून ही इडली तयार केली जाते. त्यामुळे तिचा पोत खूप हलका, मऊ आणि चव अगदी हॉटेलसारखी लागते. जर तुम्हाला ही घरीच हॉटेलच्या चवीची परफेक्ट इडली बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी वंदना. तुम्ही पाहत आहात कुक विथ वंदना. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मी 3 वाट्या इडली रवा घेतले. हा साधा रवा नसून खास तांदळापासून तयार केलेला इडली रवा आहे. तो आजकाल जवळपास प्रत्येक किराणा दुकानात सहज मिळतो. आता यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतर लगेच पाणी काढायचे नाही. साधारण 5 मिनिटे तसेच ठेवायचे, कारण हा रवा हलका असल्यामुळे सुरुवातीला वर तरंगत असतो. 5 मिनिटांनी तो खाली बसतो. त्यानंतर वर आलेले पाणी अलगद काढून टाकायचे. आता त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे. रव्याच्या वर साधारण 1 ते 1.5 इंच पाणी राहील इतके पाणी घालून 3 तास भिजत ठेवायचे आहे. आता दुसऱ्या भांड्यात 1 वाटी उडीद डाळ घेऊया. त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालायचे. मेथीमुळे इडली अधिक मऊ, हलकी आणि सुंदर फुलते. हे दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे. तर बघा, धुवून झालेले आहे. आता एका वाटीत अर्धी वाटी पोहे घेऊन तेही स्वच्छ धुवून उडीद डाळीत घालायचे आहे. आता यामध्येही पाणी घालून हे मिश्रणसुद्धा 3 तास भिजवून ठेवायचे आहे. म्हणजे आपण घेतलेले प्रमाण 3 वाट्या इडली रवा, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे, 1 चमचा मेथीचे दाणे. आता हे सर्व 3 तास भिजवून घेतले. 3 तासानंतर बघा, रवा आणि डाळ दोन्हीही छान भिजले आहेत. सर्वप्रथम रव्यामधील जास्तीचे पाणी काढून टाकूया. त्यानंतर उडीद डाळ आणि पोह्यामधीलही अतिरिक्त पाणी काढून ते शक्य तितके कमी प्रमाणात पाणी घेऊन अगदी बारीक वाटून घ्यायचे. आता ही वाटलेली डाळ भिजलेल्या रव्यामध्ये घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. हे मिश्रण खूप पातळ करू नका, कारण पीठ जास्त पातळ झाले तर ते नीट आंबत नाही आणि इडलीला जाळीदार पोतही येत नाही. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशाच प्रकारचे मध्यम घट्ट पीठ तयार झाले पाहिजे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाकण ठेवायचे आणि रात्रभर किंवा साधारण 12 तास उबदार जागी आंबण्यासाठी ठेवायचे आहे. आता दुसऱ्या दिवशी बघा, पीठ किती सुंदर फुगले आहे. अगदी हलके, फेसाळ आणि जाळीदार दिसत आहे. पीठ जर अशा प्रकारे फुगले तर इडली नक्कीच मऊसूत, स्पॉन्जी आणि हलकी फुलकी बनते. आता हे पीठ हलक्या हाताने एकदा मिक्स करून घेऊया. तर हे पीठ बघा किती छान तयार झाले आहे. या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी हवी, तरच आपल्या इडल्या खूप छान तयार होतात. आता आपल्याला जितके लागेल तितकेच पीठ वेगळ्या भांड्यात काढायचे आहे आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे. यामध्ये सोडा किंवा इनो अजिबात घालायचा नाही. आता हे जे उरलेले पीठ आहे त्यामध्ये मीठ घालायचे नाही. तर बघा, हे उरलेले पीठसुद्धा मी दुसऱ्या भांड्यात काढले होते. हेही पीठ किती छान जाळीदार तयार झालेले आहे. आता या उरलेल्या पिठात मीठ न घालता झाकण लावून फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस सहज टिकते. आता इडलीचे साचे तयार करून घेऊया. साच्यांना हलकेसे तेल लावून ग्रीस करायचे आहे. तेल ब्रशने किंवा टिश्यू पेपरने लावले तर प्रत्येक साच्यावर समान प्रमाणात लागते आणि इडलीही चिकटत नाही. आता प्रत्येक साच्यात पीठ भरून घेते.
तर इथे मी आधीच इडलीच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये काही लिंबाच्या फोडीही टाकल्या आहेत. त्यामुळे भांड्याच्या तळाला काळपट डाग पडत नाहीत. आता साचे भांड्यात ठेवून झाकण लावायचे आणि मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे इडली वाफवून घ्यायची. तोपर्यंत इडलीसोबत खायला एक झटपट आणि अतिशय चविष्ट हिरवी चटणी तयार करून घेऊया. यासाठी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, ताजी कोथिंबीर, थोडंसं जिरे, चवीप्रमाणे थोडीशी गोड होण्यासाठी मी 2 चमचे साखर घालत आहे. आता यामध्ये ओल्या नारळाचा किस घालायचा आहे. तसेच शेंगदाण्याचा कूट घालूया. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आणि त्याच वाटीमध्ये पाणी घालून अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता सर्व अगदी बारीक वाटून घेऊया. आता ही तयार झालेली चटणी एका भांड्यात काढून घेऊया. तर बघा किती छान चटणी तयार झाली आहे. आता यासाठी आपण एक छोटीशी खमंग फोडणी करूया. एका छोट्याशा कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून छान फोडणी तयार करायची आणि ही गरमागरम फोडणी चटणीवर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर बघा इडलीसोबत खायला अगदी उडपी हॉटेलच्या स्टाईलची खमंग, झणझणीत आणि चविष्ट चटणी तयार झाली. चला तोपर्यंत आपल्या इडलीलाही 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. आता झाकण उघडून पाहिले. इडल्या किती सुंदर फुलल्या आहेत बघा. आता हे साचे बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ दिले. इडली गरम असतानाच काढण्याचा प्रयत्न करू नका, ती तुटू शकते. आधी कोमट किंवा पूर्ण थंड झाल्यावरच साच्यातून काढायची. तर बघा इडली किती सहज छान बाहेर आली, अजिबात चिकटली नाही. दोन्ही बाजूनी किती सुंदर जाळीदार पोत आला आहे. किती सुंदर टेक्स्चर आले, अगदी बोटाने सुद्धा सहज तुटते आहे. यावरूनच समजते की इडली किती मऊ, हलकी आणि स्पॉन्जी झाली आहे. डाळ तांदळाच्या पारंपरिक इडलीपेक्षा ही इडली अधिक मऊ, हलकी आणि जाळीदार होते. दक्षिण भारतात आणि उडपी हॉटेलमध्ये याच पद्धतीने इडली रवा वापरून इडली बनवली जाते. म्हणूनच तिथली इडली इतकी खास आणि चविष्ट लागते. तुम्हालाही जर घरी अगदी हॉटेलच्या चवीची इडली बनवायची असेल तर एकदा ही पद्धत नक्की करून बघा. मला खात्री आहे एकदा अशी इडली बनवल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल. तर बघा गरमागरम मऊसूद आणि जाळीदार इडल्या सर्व करण्यासाठी तयार आहेत. मी या इडलीसोबत खमंग हिरवी चटणी आणि गरमागरम सांबारही वाढले आहे. खरं सांगायचं तर ह्या दोन्हीची साथ मिळाली की इडलीची चव आणखीनच खुलून येते. तर आता एक घास तोडून बघूया. किती मऊ, स्पॉन्जी आणि जाळीदार इडली झाली आहे ते तुम्ही पाहू शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.